लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमी इथे एक कार्यक्रम घेण्यात येत होता। तिथे एका विद्यार्थ्याने विचारले, सर हा कार्यक्रम कशासाठी करण्यात आला आहे? तर त्यांनी म्हटलं की आपला एक विद्यार्थी होता जो भारतात जाऊन कायदेमंत्री बनला आहे आणि त्यांनी भारताचं संविधान लिहिलं आणि त्याला आपण एक डिग्री बहाल करत आहोत। तर हे एक अचीवमेंट डिग्री होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची। पण आता आपण बघितलं एवढ्यात की एक बुर्ज खलिफा नावाची एक मोठी बिल्डिंग आहे, त्याच्यावर बाबासाहेब यांची प्रतिमा बुर्ज खलिफावर लावण्यात आली असं काही आपल्याला म्हणजे काही चित्रांमध्ये दिसलं। पण ऑफिशियल वेबसाईटवर सर्च केल्यावर आपल्याला हे माहीत पडलं की असं काहीच नाही आहे, ते फेक आहे। तर बुर्ज खलिफावर जर बाबासाहेबांचा फोटो लावायचा असला तर आपल्याला काय करावं लागेल? तर गोष्ट ही आहे की ते एक सरकारी याच्यानुसार पण होतं आणि जर कोणीतरी पैसे देऊन पण ते करून घेऊ शकतो। तर हे महत्त्वाचं आहे का? बाबासाहेबांनी कोलंबिया युनिव्हर्सिटी आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमी जिथे ते शिकले तिथून त्यांना अचीवमेंट डिग्री मिळाली, कारण त्यांनी भारताचं संविधान लिहिलं। तर मग आपल्याला ह्या अचीवमेंटची गरज आहे का की बाबासाहेबांची 450 फूट एवढी मोठी उंचीची मूर्ती, जगातली सर्वात उंचची मूर्ती, आणखी बुर्ज खलिफावर बाबासाहेबांचा फोटो वगैरे या गोष्टींची गरज आहे का? कारण की जगातल्या विख्यात युनिव्हर्सिटी जर त्यांना डिग्रीज देत असेल, त्यांना अचीवमेंट डिग्रीज देत असेल आणि बाबासाहेबांनी म्हटलेलं आहे की या समाजात जेव्हा लोकांना इंटरनॅशनली अचीवमेंट डिग्रीज मिळतील त्यावेळेस मी मानेल हा समाज पुढे चालला आहे म्हणून। तर मग अचीवमेंट डिग्रीचा विचार न करता त्यांचे फ्लेक्स आणि त्यांचं बुर्ज खलिफावर चित्र बघण्यात आणि मोठ्या मोठ्या मूर्त्या स्थापन करण्यात समाज का लागला आहे? तर जर हा विषय तुम्हाला आवडला असेल चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि लाईक करा। मला सांगा, ही चळवळ मूर्त्यांकडे चालली आणि हे बरोबर आहे का?